तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर काल घरी होतो, आज कॉलेजला आलेलो आहोत. आता कॉलेज सुटून आम्ही आता हॉस्टेलला चाललो आहे. न्यू हॉस्टेलला जायचा रस्ता पाहू शकता तुम्ही कसा आहे. एकदम इथे कॉलेज आहे आमचं. इथून ते जुनंवालं हॉस्टेल आहे, ते त्या साईडचं आहे आणि हे कॉलेज आहे. इथून आम्हाला हे समोर आहे ना, इथे जायचं आहे हॉस्टेलला चालत. तर आणि हे कॉलेजचं मैदान आहे, ते खेळायची पहिली मुलं. आता मुलं कमी असल्यामुळे जास्त कोण खेळत नाही. आता आपण चाललो आहे, चेंज वगैरे करू आणि बाकी बघूया. आज तुम्हाला हॉस्टेलचे टूर पण देतो, हॉस्टेल आमचं कसं आहे ते. आता आम्ही हॉस्टेलला हे तिघच जण राहतो, मी, हा गोव्यातला आणि बोंबले, असे आम्ही तिघच राहतो. बाकी आज लेक्चर झाले आणि स्वामी विवेकानंदांची जयंती होती, ती सगळी जयंती वगैरे केली आणि आता आम्ही निघालो आहोत. हे इकडचं पाहू शकता, हे प्रिन्सिपल राहतात इथे या रूममध्ये. कधी वेळ भेटला तर दाखवीन आतलं, पण ही प्रिन्सिपलांची बुलेट आहे आणि ही खटारा झालेली गाडी आहे. हे इकडे दोन असे म्हणजे बंद पडलेले रूम आहेत. त्यानंतर मग तुम्ही बाहेरून पाहू शकता, हे हॉस्टेल आहे आमचं. हे छोटंसं आहे. वर ही गरम पाण्याचं सोलार आहे, पाण्याची टाकी गरम पाण्याची आहे, त्याच्या मागे एक साध्या पाण्याची आहे. इथे बाहेर पाहू शकता आजूबाजूला हे हॉस्टेल आहे आणि ह्या साईडला चूल आहे छोटीशी. कधी काय वाटलं तर इथे जेवण बनवतो आम्ही. आणि ह्या साईडला जरा जंगल एरिया आहे. या साईडने एक शिडी आहे वर जायला, म्हणजे पाण्याच्या टाकीत जायला. आणि इथून आलं की इथे एक बाहेर पाण्याचा नळ आहे. हे चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे. इथे रॅक आहे. थोडं नवीनच शिफ्ट झालं त्यामुळे जरा अस्तव्यस्त आहे. तर मित्रांनो, आता जरा चेंज वगैरे करून आलो आहे. तर परत आलो आहे बाहेरच्या साईडला, मला दाखवतो आजूबाजूचे परिसर. ही मातृवृक्ष बाग आहे. इथे आंब्याची म्हणजे रोपं लावलेली आहेत बाग होण्यासाठी. हे हॉस्टेल आहे, हे बंद आहे. हॉस्टेलच्या ह्या साईडचा एरिया असा आहे, काय पाहू शकता. इथे थोडंफार कचरा आम्हीच टाकला आहे. इथून आलो या साईडला पाहू शकता, हे सर्व साफ करून घेतलेलं आहे तसं, त्यामुळे काही टेन्शनचा विषय नाही आहे. बाकी चांगलं आहे. ते पहिलं हॉस्टेल होतं ते खूप मोठं होतं, तुम्हाला दाखवलेलं 12 रूमचं होतं ते. हे त्यापेक्षा छोटं आहे, त्याच्यात 2च रूम आहेत अवघ्या. हे पाहू शकता, हिची एंट्रन्स अशी आहे. इथे घुसल्या एक अशी लिव्हिंग एरिया टाईप आहे, पॅसेज आहे. इथे आम्ही पहिला चपला ठेवायचो, पण आता या चपला बाहेर असतात. हा असा पॅसेज एरिया आहे. हा एक्वागार्ड आहे, त्याला पाणी येतं, चालू केलं की 5 मिनिटात पाणी येतं फिल्टरचं. आणि हा आहे बाथरूम एरिया. इथे 2 बेसिन, 2 बाथरूम आहेत. शावर वर्किंग आहे, नो प्रॉब्लेम आहे. आणि हे 2 टॉयलेट बाथरूम आहे, टॉयलेट आहे आणि या साईडला बाथरूम. हा गरम पाण्याचा हीटर आहे, ह्या नळाला गरम पाणी येतं. व्हेंटिलेशनसाठी खिडक्या वगैरे सगळं आहे, लाईट्स वगैरे सगळं इथे. इथून आलात, इथे DP बॉक्सला आहे, ते फायर एक्सटिंग्विशर पण आहे छोटासा. इथे आलात की इथून इथे एक बोर्ड आहे, इथे खाट ठेवली आम्ही, इथून पाहू शकता. ते पक्ष्यांचा आवाज खूप येतो सकाळचा. ही जरा खिडकी फुटली आहे, नाही तर चांगलं होतं. तुम्हाला आता आमची किचन रूम दाखवतो. किचन रूममध्ये आपण आलेलो आहे.
ही पाहू शकता, ही एंट्रन्स आहे. इथून आलात की स्विचबोर्ड इथे, ही लाईट बंद आहे. एक कबाट आहे, याच्यात आमचं सामान असतं. हा सिलेंडर, हे गॅस वगैरे आम्हीच. इथून खिडकी आहे व्हेंटिलेशनसाठी, ही पाहू शकता. इथे किचन एरिया, इकडे भांडी वगैरे सुकत घालतो आम्ही. हे सर्व भांडी आहेत. इथे कांदे, मिरच्या वगैरे, टमाटे, मिरच्या, आणि ह्या साईडला हे सगळे ग्लास वगैरे आहेत, तशीच बटाटे वगैरे असं आहे. आणि परवा इथे पोपटी केलेली मडक्यात असते ना ती, तो याचा मडकं आहे, ते धुवायचं आहे अजून, ते साफ वगैरे करायचं. इथे असं वरच्या साईडला, आणि इथे ह्या साईडला पत्री आहेत, पण बाथरूममध्ये स्लॅब आहे, म्हणजे स्लॅब टाकलेला आहे पाण्याची टाकीवर ठेवण्यासाठी. या पॅसेज एरियात पण पत्रे आहेत, पण बाथरूममध्ये स्लॅब आहे, पाहू शकता. आता आमची मेन रूम दाखवतो तुम्हाला. मेन रूम पाहू शकता. एंट्री अशी, या साईडला किचन एरिया, या साईडला बेडरूम आहे आमची. आता पाहू शकता बेडरूममध्ये आता कॉलेजवरून सगळे आलोच आम्ही, सगळे म्हणजे आम्ही तिघच राहतो. स्टार्टिंगला हे पाहू शकता, दरवाज्यातून एंट्री झाल्यावर इथे कबट आहे. इथे हे बोंबलेचं आहे, हे दोन्ही रॅक बोंबलेचे आहेत. हा एक रॅक माझा आहे. इथे देवार आहे आमचा, तुम्ही दर्शन घेऊ शकता. हा सदाशिव, म्हणजे हा सदाशिव आहे ना, हे दोन्ही पण रॅक ह्याची आहेत. हा सदाशिवचे कपडे ठेवायचे, ही माझे कपडे ठेवायचे, आणि हे बोंबलेचे कपडे ठेवायचे. आणि इथे अशी एक रशी बांधली आम्ही, इथून एक रशी इथे लावली आहे. हा कपाट एरिया आहे, ह्याच्यात 2 भाग आहेत. वरचा भाग बोंबलेचा असतो आणि खालचा भाग माझा आहे. इथे माझी वह्या पुस्तकं, इथे माझं चार्जिंग, हे सगळं पॉवर पॉईंट वगैरे असतो. आणि इथून पण बाहेरचा व्ह्यू येतो, तुम्ही पाहू शकता. आमची रूम, इथे 3 खाटं लावलेले आहेत आमच्या. इथे दोन्ही लाईटी चालू आहेत. इथे बेंच आहे, इथे अभ्यास करण्यासाठी 2 बेंच आहे. आता बोंबले, तू काय करतोयस? हा ओट्स खातोय. हा थोड्या वेळाने जिमला जाईल. आता हा जिम करतो, आम्ही इथेच असतो दोघं पण. हा थोड्या वेळाने जिमला जाईल आणि येईल 7 वाजेपर्यंत येतो. आता वाजले किती रे? आता वाजलेत 5. आम्ही आत्ताच आलेलो, 15-20 मिनटं झाली असतील. तर असं एक छोटी रूम होती आमची कॉलेजची, हॉस्टेलची सॉरी. तर बाकी आजूबाजूचा निसर्ग पाहू शकता तुम्ही, खूप अप्रतिम आहे, सुंदर असा निसर्ग आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता हॉस्टेल वगैरे सर्व बघितलात. तर हा ब्लॉग एवढाच होता, हॉस्टेलची टूर होती. बाकी काय या व्हिडिओत नाही जास्त दाखवण्यासारखं. असेल रात्री काय झालं तर तुम्हाला मी दुसरा ब्लॉग बनवतो. आजचा ब्लॉग इथपर्यंतच. पुन्हा भेटूया आपण. दररोज ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करीन, तुम्ही सपोर्ट दाखवा. तोपर्यंत भेटूया. जय महाराष्ट्र.